राम कृष्ण हरी बोला, राम कृष्ण हरी बोला, नका विसरू हरी नामाला. राम कृष्ण हरी बोला, नका विसरू हरी नामाला. राम कृष्ण हरी बोला, नका विसरू हरी नामाला. जय श्रीराम, पर्याय राहिलेला नाही आहे. कारण हरिनामाचं हे धन आहे, हे धन खूप मोलाचं आहे. कारण संपत्ती कोणाकडे नाही, सगळ्यांकडे आहे. पण येताना आपण काय घेऊन आलो आणि जाताना काय घेऊन जाणार आहोत काही नाही. येताना जसं उघडं आलो आपण तसंच उघडं जायचं आहे नाही का. पण या मिळालेल्या आयुष्यामध्ये जसे दिवसाचे 3 प्रहर असतात नाही का, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे बाळपण, तरुणपण आणि म्हातारपण ही आपली संध्याकाळ असते. पण मिळालेल्या आयुष्यामध्ये माणसाने हे हरिनामाचं, नामस्मरणाचं धन जेवढं माणूस त्या धनातून, त्या हरिनाम नामस्मरणातून जेवढं पुण्य कमवेल तेच शेवटी कामाला येणार आहे. आणि कर्म ही चांगली असावीच माणसाची. कारण सगळं जातेवेळी फक्त एकच गोष्ट आपल्या बरोबर येणार आहे, संपत्ती, गाडी, बंगले, ऐश्वर्य सगळं दागिने आपल्या जागेवरती जातात नाही का. हरिनाम बघा, त्या हरिनामातून म्हणजे नामस्मरण कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाही का भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाने आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांच्या सेवेतून त्याने पुण्य प्राप्त केलं नाही का. समोर देव उभा ठाकलेला असताना सुद्धा त्याने देवाचे चरण धरले नाही का. कारण जोपर्यंत त्याने सांगितलं की जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा माझ्या हातून पूर्ण होत नाही तोपर्यंत या विटेवरती तू उभा राहायचं नाही का. बघा त्या भक्त प्रल्हादाने सुद्धा भक्ती केली. पण त्याचे वडील म्हणजे बाप हिरण्यकशिपू त्याला मान्य होतं का ते आपल्याला गोष्ट माहित आहे. पण आपण त्या गोष्टीतून मात्र बोध घ्यायला काही लोक कमी पडतात. त्या भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं का नारायणाचा जप करत होता हे मान्य त्याच्या बापाला नव्हतं. त्याने उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं, कड्यावरून ढकलून दिलं, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. पण त्याला इजा झाली का, कशामुळे नाही झाली, त्याच्या नामस्मरणामुळे. म्हणून हे नामस्मरण खूप महत्वाचं आहे. लक्ष 84 योनी मधुरी मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला. लक्ष 84 योनी मधुरी मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला, मानव जन्म मिळाला. जीवनाचे होईल सार्थक विसरू नका आई बापाला, विसरू नका आई बापाला, विसरू नका आई बापाला. कारण आई वडिलांच्या सेवेत आपल्या ईश्वराने त्या पुंडलिकाने लोक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात नाही का, विठ्ठलाच्या. पण घरात आपल्याला प्रत्यक्ष त्या परमेश्वराने दैवता समान आपले आई वडील दिलेले आहेत. त्या आई वडिलांची सेवा आपण नित्य काय केली पाहिजे. कारण जे पुण्य आपल्या पंढरपूरला मिळतं ते आपल्या घरातच ईश्वराने निर्माण केलेले आपले आई बाप असतात. कारण आई ती आई असते, जन्मदात्री आई असते आणि बाप तो बाप असतो नाही का. कारण आई जन्मापासून आपलं संगोपन करते, अगदी आपल्याला वाढवते, लग्न वगैरे होईपर्यंत नाही का सांभाळ करतात ते आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांना नवतरुणांना सांगणं आहे माझं की प्लीज आई वडिलांची सेवेत पुण्य आहे नाही का.
कारण आई म्हणजे कोण बघा, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वराचं ईश्वराचं रूप त्या आईमध्ये सामावलेलं आहे, नाही का? आईचं महत्व कसं असतं? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे वाळवंटात थंडगार वाटणारं प्यावंसं वाटणारं थंडगार पाणी, आणि आई म्हणजे आपला ठीक लागली तरी आपण सुरुवातीला आरोळी म्हणतो ती सुद्धा आई असते. असं आईचं महत्व आहे. आणि बाप हा नाही का मुलासाठी किती कष्ट, आपल्या कुटुंबासाठी काबाड कष्ट करणारा कोण असतो? एकमेव बाप असतो ना. कारण बापाला जेवढी आपली काळजी असते आपल्या मुला बाळांची, तेवढ्या शेजारी किंवा तेवढे इतर नातलग करू शकत नाही तेवढे आपले आई वडील करतात. म्हणून आई वडिलांचं कधी आपण ऐकलं पाहिजे नित्यकाळ. कारण काही लोक नाही का आई वडिलांचं ऐकत नाही आणि लोक त्या मार्गाला लागतात. म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची आहे. आणि बापाचं कर्तव्य कसं असतं बघा, की मुलांच्या प्रगतीमध्ये बापाचं आणि आईचं सुख असतं, नाही का? मुलाच्या प्रगतीमध्ये सुख असतं. म्हणून